राज्य मंत्री पंकज भूर ने मीडिया से बातचीत के दौरान विदर्भ में भारी बारिश, एंटी नारकोटिक्स टास्क फोर्स, सीजेपी की विदेशी फंडिंग, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के माफी वाले फैसले, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के महाराष्ट्र दौरे और अक्कलकोट विकास योजना समेत कई अहम मुद्दों पर सरकार का पक्ष रखा। उन्होंने कहा कि सरकार प्रभावितों की हर संभव मदद करेगी, कानून के अनुसार कार्रवाई होगी और विकास कार्यों को प्राथमिकता दी जा रही है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। आपण बघतोय की मागच्या 10 ते 15 दिवसापासून अनप्रेडिक्टेड पाऊस हा राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये होतोय। सुरुवातीला मुंबई, मग नाशिक, मग पुणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। नंतर आपल्या विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी आणि अपेक्षित नसलेला हा पाऊस अचानकपणे त्या ठिकाणी आला। त्याच्यामुळे काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, परंतु प्रशासकीय यंत्रणा, सरकार पूर्णपणे ह्या अडचणीवर मात करण्याकरिता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे। अनेक ठिकाणी कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि निश्चितच जे नुकसान त्या ठिकाणी शेतकरी असो किंवा इतर कुठल्याही नागरिकांचे जे नुकसान झाले असेल ती भरपाई सरकारच्या वतीने निश्चितपणे देण्यात येईल। नार्कोटिक्स टास्क फोर्सला वेतनवाढीचा पर्याय दिलेला आहे, जी काढलेला आहे, तुमची मागणी होती, काय उद्देश? अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स मध्ये काम करणारे कर्मचारी असो, अधिकारी असो, हे अतिशय मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असतात आणि जगात, देशात किंवा राज्यात या नार्कोटिक्स वरती अंकुश आणण्याकरिता अधिक प्रभावीपणे काम याचं करण्याकरिता ह्या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मूळ वेतनावर 30% भत्ता अधिकचा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मुख्यमंत्री यांनी ड्रग विरुद्ध एक वेगळी मोहीम खरं तर पहिल्यांदाच राबवली। पहिलेच नशामुक्त मुंबई नंतर नशामुक्त महाराष्ट्र हा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे। पोलीस विभागातले, पोलीस प्रशासनातले सर्व अधिकारी, कर्मचारी देखील या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि निश्चितच लवकरात लवकर याच्यावरती अंकुश घेऊन एक चांगला नशामुक्त राज्य आपण ह्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहोत। सीजेपी सह इतर ज्या संस्था आहेत ज्यांना फॉरेन फंडिंग मिळते त्यांची चौकशी केली जाणार आहे, रडारवर आहे असं सांगतात। नाही, सीजेपी असो किंवा इतर कुठल्याही देशातल्या वेगवेगळ्या संघटना, राज्यातल्या वेगवेगळ्या संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी होत असतं आणि त्या फंडिंगचा वापर ते कुठल्या कामाकरिता करतात हे तपासणे अतिशय आवश्यक आहे। मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं की काही लोकप्रतिनिधींमार्फत अक्कलकुवा, नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथे कार्यरत असलेल्या एका संघटनेला, एका संस्थेला मोठ्या प्रमाणात फॉरेनवरनं फंडिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि चुकीच्या कामांकरिता ते वापरण्यात आलं होतं। पोलीस प्रशासन, ईडी मार्फत त्याच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने इतर जर का काही अशा संस्था किंवा संघटना फॉरेन फंडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर करत असतील तर निश्चितपणे त्याचा त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। पंतप्रधान मोदीजीनं एक रात्री व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की काही तरुणांनी मला शिव्या दिलेल्या आहे, त्याचा रोष माझ्यावर होता, आपलेच विद्यार्थी आहे। नाही, निश्चितच काही युवक असो, विद्यार्थी असो, काही एखाद्या घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त करू शकतात, परंतु हा संताप व्यक्त करत असताना काही चुकीच्या संघटना त्या विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये जाणे आणि त्यांना त्याच्यामध्ये चुकीचं नरेटिव्ह त्यांच्यामध्ये पसरविणे आणि देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल, माननीय पंतप्रधान असो किंवा त्यांच्या कुटुंबियांबद्दल चुकीचे शब्द, गैरशब्द वापरणे, अपमानास्पद शब्द वापरणे हे निश्चितच त्या ठिकाणी निषेधार्ह आहेत। परंतु माननीय पंतप्रधान महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ह्या सर्व चुका त्या ठिकाणी माफ करून आपल्या युवकांना, जे भरकटलेले युवक होते किंवा विद्यार्थी होते, त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलेलं आहे। अमित शहा यांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध होतोय, पुणे दौऱ्यावर असते। नाही, माननीय अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि अतिशय सक्षम पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वात देशातला गृह विभाग आणि सहकार विभागात देखील त्यांच्या नेतृत्वात अतिशय मोठे आणि चांगले निर्णय घेण्यात आलेले आहे। अशा वेळेस त्यांचं महाराष्ट्रामध्ये येणं किंवा संपूर्ण देशामध्ये दौरे सुरू असतात। आपण बघितलं तर महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य काम करणारं राज्य आहे आणि निश्चितच जर का देशाचे सहकार मंत्री आपल्या ह्या राज्यामध्ये येत असतील तर स्वागतार्थ आहे। अक्कलकोटचा विकास जो आहे तो आता म्हाडा अंतर्गत केला जाणार आहे काय? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातले जितकेही आपले तीर्थक्षेत्र आहेत, देवस्थान आहेत, ज्या ठिकाणी राज्यातल्या मोठ्या भाविकांची संख्या
त्या ठिकाणी जात असते. इथे जाणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, याच्याकरिता राज्यातल्या सर्वच तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. अक्कलकोट ह्या ठिकाणी देखील राज्यातल्या अनेक भाविकांची त्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्याच्यामुळे तिथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्या करिता म्हाडा अंतर्गत एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याला मंजुरी देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लवकरात लवकर ह्या ठिकाणचं काम सुरू होऊन अतिशय चांगल्या सुविधा अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानाच्या भाविकांना त्या ठिकाणी उपलब्ध होतील.